पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात शैक्षणिक वर्ष 2026-27साठी विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नाविन्यपूर्ण पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम नव्यानं सुरू झाल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी दिली। पदवी अभ्यासक्रमांतर्गत BSc तसंच BSc फार्मास्युटिकल अँड फाईन केमिकल टेक्नॉलॉजी, BSc ECS यासारख्या अभ्यासक्रमांसाठी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे। BCA BBA अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी CETद्वारे प्रक्रिया सुरू आहे। 5 इयर इंटिग्रेटेड MTech इन कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमासाठीही प्रवेश देणं सुरू आहे, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली। सर्वांना पत्रकारांना नमस्कार। विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया 2026-27साठी सुरुवात करण्यात आलेली आहे। सायन्ससाठी आपण एंट्रन्स एक्झाम 12, 13, 14 ह्या दिनांकास ठेवलेली आहे। त्यासोबत आर्ट्स फॅकल्टीसाठी डायरेक्ट आपण ॲडमिशनची प्रक्रिया विद्यापीठात राबवत आहोत आणि त्यासोबत AEDPचे जे कोर्सेस आहेत त्याचीसुद्धा प्रवेश प्रक्रिया प्रोसेस चालू झालेली आहे। सर्व विद्यार्थ्यांना आव्हान आहे की विद्यापीठामध्ये लवकरात लवकर आपण प्रवेश घेऊन प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती। विद्यापीठामध्ये 11 संकुल आहेत आणि त्या संकुलामध्ये साधारणपणे 40 विभाग आहेत आणि त्यापैकी मागील काही म्हणजे 2 वर्षापासून आपण 15 UGचे विभाग जे आहेत ते सुरू केलेले आहेत। त्याच्यामध्ये BA आहे, BCom आहे, BBA आहे, BCA आहे, BA मीडिया अँड मास कम्युनिकेशन आहे, BCA आहे, BCS आहे। असे अनेक नवीन जे उपक्रम आहेत, जे काही कोर्सेस आहेत ते मागील 2 वर्षापासून सुरू आहेत। आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे स्कूल ऑफ फिजिकल सायन्स असेल, केमिस्ट्री असेल, कॉम्प्युटर सायन्स आहे, सोशल सायन्स आहे, अर्थ सायन्स आहे, परफॉर्मिंग आर्ट्स आहे, पुन्हा आपल्याकडे लाईफ सायन्सेस आहेत। असे महत्त्वपूर्ण जे काही विभाग किंवा संकुलं जे आहेत ते कार्यरत आहेत। आणि सगळ्यात चांगली आणि आनंदाची बाब अशी की मागील 2 वर्षापासून आपल्या विद्यापीठातले जे काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेसना खूप चांगला प्रवेशाचा जो काय प्रतिसाद आहे तो मिळतो आहे। मागील अनेक वर्षापासून काही कोर्सेस हे फुल होत आहेत, विशेषतः मास कम्युनिकेशन असेल किंवा मीडिया मास कम्युनिकेशन असेल, फिजिक्ससारखे काही कोर्सेस आहेत किंवा आपल्याकडे स्टॅटिस्टिक्स असेल, मॅथमॅटिक्स असेल, असे जे काही कोर्सेस आहेत ते फुल होत आहेत। आणि आपल्या विद्यापीठातले जे काही कोर्सेस आहेत त्याचा जास्तीत जास्त फायदा सोलापूर असेल, सोलापूर जिल्हा असेल किंवा आजूबाजू जो काय परिसरातले जे काही विद्यार्थी आहेत, जे होतकरू विद्यार्थी आहेत, जे गरजू विद्यार्थी आहेत, त्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा किंवा लाभ त्यांनी घ्यावा या हेतूनच आम्ही ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं। मला खात्री आहे की आपल्या सोलापूर जिल्ह्यातील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक किंवा महाराष्ट्रातल्या बाहेरचे सुद्धा अनेक विद्यार्थी या कोर्सेसला प्रवेश घेतील आणि त्यांचं जे काही भविष्य आहे ते उज्ज्वल करतील अशी मला खात्री आहे। धन्यवाद। नाव सांगून सुरू करा। मी प्राध्यापक डॉक्टर विकास पाटील, संचालक भविष्यक्षेत्र संकुल। विद्यापीठामध्ये जी 11 संकुल आहेत त्याच्यामध्ये भविष्य संकुल आहे, त्याच्या अंतर्गत फिजिक्स, अप्लाय इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल सायन्स, NS स्टडीज असे हे विषय शिकवले जातात। त्याचबरोबर स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसच्या अंतर्गत ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री, मेडिसिनल केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री यासारखे प्रोग्राम्स जे आहेत ते त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो। त्याचबरोबर स्कूल ऑफ लाईफ सायन्स आहे, त्याच्या अंतर्गत मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायोइन्फॉर्मॅटिक यासाठी प्रवेश दिला जातो। विद्यापीठामध्ये स्कूल ऑफ कम्प्युटेशन सायन्स हे एक संकुल आहे, त्याच्या अंतर्गत MSc कम्प्युटर सायन्स, MCA, त्याचबरोबर मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, बायोस्टॅटिस्टिक्स असा नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम स्कूल ऑफ कम्प्युटर सायन्स अंतर्गत घेतले जातात। त्याचबरोबर स्कूल ऑफ अर्थ सायन्स आहे, त्याच्या अंतर्गत जिओ इन्फॉर्मॅटिक्स, त्याचबरोबर एन्व्हायरमेंटल सायन्स, त्याचबरोबर जिओलॉजी हे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम त्या ठिकाणी त्या संकुल अंतर्गत शिकवले जातात। प्रत्येक संकुलाअंतर्गत 20 इंटेक आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण विद्यापीठाने 12, 13 आणि 14 या दरम्यान एंट्रन्स परीक्षा ही ठेवलेली आहे। आणि मी आव्हान करतो की विद्यार्थ्यांनी ही एंट्रन्स परीक्षा आहे त्या एंट्रन्स परीक्षेला त्या ठिकाणी आपण बसावं आणि विद्यापीठामध्ये त्याचबरोबर संशोधनसुद्धा चांगल्या प्रकारे सुरू असतं आणि नाविन्यपूर्ण संशोधन विद्यापीठाने केलं जातं। विद्यापीठाला जे प्राध्यापक आहेत ते उच्च शिक्षित आहेत, त्याचबरोबर बाहेरच्या विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर त्यांचे कोलॅबोरेशन्स आहेत, MOUs आहेत, त्यांचा विद्यार्थ्यांना नक्कीच हा फायदा होणार आहे। आणि आपलं विद्यापीठ जरी 20 वर्षाचं असेल तरीसुद्धा जे मोठी विद्यापीठ आहेत, मुंबई, पुणे, शिवाजी विद्यापीठ आहे, त्यांच्या तोडीसतोड आपलं विद्यापीठ हे संशोधन त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये करत आहे। तर मी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना आवाहन करेन की आपल्या विद्यापीठामध्ये आपण या जे अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा। धन्यवाद। पत्रकार परिषदेस
डॉक्टर गौतम कांबळे, डॉक्टर विकास पाटील, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे, डॉक्टर अंबादास भास्के आदींची उपस्थिती होती.